मुंबईतल्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याबाबत एक बैठक घेण्यात येते। नामांतरासंदर्भात केंद्र सरकार रेल्वे मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे। उद्याची बैठक घेतली जाणार आहे मंत्रिमंडळाची। त्याच बैठकीमध्ये ही मागणी चर्चेला येईल अशी शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली की मग प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवला जाईल। मुंबई शहरातील जी ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ज्या रेल्वे स्टेशनला ती नावं बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे। राज्य सरकारच्या सूचनेनुसार विनंतीनुसार बॉम्बे सेंट्रल मुंबई सेंट्रल बॉम्बे सेंट्रल जे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ नाव देण्यात यावं असं 2020ला तो प्रस्ताव राज्य सरकारने कॅबिनेटची मंजुरी घेऊन विधिमंडळाची मंजुरी घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। आणि उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतल्या ज्या रेल्वे स्टेशनच्या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, जी नावं बदलण्यासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, ती स्टेशन्स नेमकी काय आहेत बघूया। करी रोड स्टेशनला लालबाग असं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे। हा प्रस्ताव मंजूर होऊ शकेल। सँडर्स रोड हे स्टेशन डोंगरी स्टेशन म्हणून ओळखलं जाऊ शकतं। मरीन लाईन्स मुंबादेवी असं नामकरण होऊ शकतं। डॉकयार्ड रोड माझगाव स्टेशन असं याचं नामकरण होऊ शकतं। चर्नी रोड स्टेशनचं नामकरण गिरगाव करावं असा प्रस्ताव आहे। तर कॉटन ग्रीन स्टेशनचं नाव काळा चौकी करावं असा प्रस्ताव आहे। उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव चर्चेला येईल आणि हा प्रस्ताव मंजूर झाला तर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।